सलमान खानच्या हत्येसाठी वारंवार कट रचत असल्याचं समोर आलंय। तर आताही बिश्नोई गँगला सलमान खानच्या हत्येचा कट रचला होता, मात्र नवी मुंबई पोलिसांनी सलमानच्या हत्येचा कट उधळून लावलाय। मात्र या हत्येच्या कटामागे पाकिस्तान आणि कॅनडा कनेक्शन देखील समोर आलंय। त्यावरचा हा खास रिपोर्ट। सलमान बिश्नोई गँगच्या निशाण्यावर, सलमानच्या हत्येचा कट उघडकीस। हत्येच्या कटामागे पाकिस्तान कनेक्शन। सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याचं प्रकरण ताजा असतानाच आता पुन्हा एकदा लॉरेन्स बिश्नोई गँगनं सलमान खानच्या हत्येचा कट आखला होता। मात्र हा कट नवी मुंबई पोलिसांनी उधळल्याचं समोर आलंय। त्या सर्व आरोपींशी जेव्हा तपास करता, त्यांच्याकडून चौकशी करता, या लोकांचा सलमान खान यांचा घातपात करण्याचा कट होता। त्या अनुषंगाने ते बऱ्याच दिवसापासून प्रयत्न करत होते आणि बिश्नोई गँगच्या बऱ्याच सदस्यांच्या ते संपर्कात होते। देशातून किंवा परदेशातून सुद्धा त्यांनी शस्त्र जमवण्याचा प्रयत्न केला होता, असं सुद्धा याच्यामध्ये लक्षात आलेलं आहे। महिनाभरापूर्वी सलमान खानच्या वांद्र्यातील घराबाहेर गोळीबार करण्यात आला होता। त्यानंतर सलमानच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली। मात्र बिश्नोई गँग सलमानचा पिच्छा सोडायला तयार नाही। त्यातच बिश्नोई गँगनं सलमानच्या हत्येचा नवा कट रचलाय। सलमानला गाडीत, घरात, फार्म हाऊसवर किंवा शूटिंग स्थळी घुसून मारण्याचा कट होता। सलमानची रेकी करण्यासाठी मुंबई, ठाण्यासह परराज्यातील 50 ते 60 जणांना कामाला लावलं होतं। सलमानला मारण्यासाठी 18 वर्षांखालील मुलांचा वापर करण्यात येणार होता। सलमानला मारण्यासाठी AK-47, AK-92 आणि M16 सारखी अत्याधुनिक शस्त्रे पाकिस्तानहून मागवण्यात आले होते। कॅनडातून अर्ध पेमेंट गोल्डी बार आणि अर्ध पेमेंट वेपनची डिलिव्हरी झाल्यानंतर कॅशमध्ये करण्यात येणार होतं। पाकिस्तानमधील डोगर नावाच्या व्यक्तींच्या संपर्कात होती बिश्नोई गँग। गोळीबार झाल्यानंतर कन्याकुमारी मार्गे श्रीलंकेतून परदेशात पळून जाण्यासाठी अनमोल बिश्नोई मदत करणार होता। अजय कश्यप, गौरव भाटिया, वस्फी खान, जिशान खान या 4 आरोपींना नवी मुंबई पोलिसांनी अटक केली। या अटकेनंतर आरोपींनी सलमान खानच्या हत्येविषयी माहिती पोलिसांना दिली। त्यामुळे सलमान खानच्या हत्येचा कट उधळला असला तरी या हत्येच्या कटामागे कॅनडा आणि पाकिस्तान कनेक्शन समोर आले। त्यामुळे या आरोपींकडून आणखी काय माहिती समोर येणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज, मुंबई।